अन्यायाला वाचा फोडून त्यांना योग्य मार्गावर आणण्यासाठी मी येणाऱ्या 19 तारखेला रविवारी आपण पुशेगाव या ठिकाणी भव्य अशी आपल्या पाठीमागे तरी आधी लोक पाहिजेत आहेत का नाही त्याची तपासणी करण्यासाठी आपण 19 तारखेला पुशेगाव या ठिकाणी अन्यायाच्या विरोधात आपण मिटिंग घेतोय. आपण काही संघटना वगैरे अजून दुसरी काही काढत नाही. त्यांना एवढ्या या अन्यायाच्या विरोधात घेणाऱ्या सभेला जर आमच्या लोकांना जर रिस्पॉन्स दिलेला पाहून त्यांना काही शांतपणा आली तर थोडंफार ह्याच्यात आपण मिळून मिसळून राहण्याचा विचार करू आणि या महाराष्ट्राला बैलगाडी क्षेत्राला चांगल्या पद्धतीचं वळण लावण्याचं काम करू. मंडळी नमस्कार. आज आपण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाड्यावरती आलेलो आहे. अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे आपल्या सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष तात्या सुद्धा आहेत आपल्या बरोबर. त्यांचा फोन आला आणि ते म्हटले की या ठिकाणी जरा बाईट आहे किंवा थोडीशी मुलाखत घ्यायची म्हणून आपण या ठिकाणी आलेलो आहे. तात्यांच्या माध्यमातून आपण कशासाठी या ठिकाणी आल्यात किंवा काय हे व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. अनेक बैलगाडी मालक आहेत किंवा बैलगाडी क्षेत्रात काम करणारी लोक आहेत, पदाधिकारी आहेत, MM नाना सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. आपण जाणून घेऊया. तात्या नमस्ते. नमस्ते. काय आज नक्की काल तर मीटिंग झाली 2 दिवसापाठी, मग पण आज महाराजांच्या वाड्यावरती आलाय, नक्की काय? नाही, महाराजांच्याकडे वैयक्तिक माझं काम आहे. हा नानाला मी दोघं आलोय. हा नंतर मग तुम्हाला कळेलच काय मुद्दे होतील ते आपण हा मुद्दे होतील ते तुम्हाला सांगतो. बरोबर, नाना सांगतील, मी सांगतो. नक्कीच. आता महाराज साहेबांनी वेळ दिलेला आहे. हो, वेळ दिल्या, हा जाणारच आहे मी, म्हणून तुम्हाला बोलवलं या म्हणून. ठीक आहे. नक्कीच मित्रांनो, सगळी मंडळी आलेली आहेत, बघू शकता इकडं बैलगाडी क्षेत्रातील सगळी मंडळी आतमध्ये सुद्धा आहेत, पलीकडे बसलेली आहेत आणि थोड्या वेळात महाराज साहेब बाहेर येतील आणि आपण सगळे नाही भेटणार. शिष्टमंडळ भेटणार आहे. एक 4-5 लोक, ठराविक लोक महाराजांना जाऊन भेटतील आणि जो काही आढावा या ठिकाणचा होईल तो संपूर्ण दाखवला जाईल व्हिडिओच्या माध्यमातून. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. MM नाना आपल्या संपूर्ण महाराष्ट्राला प्रचलित आहेत, रोखोक भूमिका. आणि नानाज काय एवढ्या लांबून आज वाड्यानं? काय नाही, जरा धनाई तात्याने ना आम्ही थोडा विचार केला. या महाराष्ट्रामध्ये बैलगाडी क्षेत्र अतिशय मोठ्या प्रमाणात गाजलेलं आहे. तर आता काही ठराविक मुद्द्यावर लोकांच्यात वादविवाद होत आहेत. तर आम्ही थोडं लोक घेऊन आज महाराजांच्याकडे भेटायला आलोय. फक्त आमचा मुद्दा मांडायला थोडं महाराजांची गाठ भेटल्यानंतर आम्ही समूहाने सविस्तर माहिती देऊ आणि तुमच्याशी चर्चा करून महाराष्ट्राला कळवू. पण यामध्ये आता या बैलगाडी क्षेत्रासाठीच आम्ही इथं भेटायला आलो, बाकी दुसरं आमचं काही काम नाही. महाराजांना भेटून सविस्तर माहिती देतो तुम्हाला. नक्कीच मित्रांनो, संपूर्ण आढावा शेवटपर्यंत बघा आणि आपण आता महाराज साहेबांना भेटणार आहोत. मित्रांनो बघा, आता महाराज साहेबांना भेटून सगळी मंडळी बैलगाडी क्षेत्रातली आपल्या आता बाहेर आलेली आहेत आणि नाना आपल्या बरोबर काय आतमध्ये चर्चा झाली किंवा काय थोडस नाना काय स्पष्ट करताय? काय आता महाराजांची भेट झाली, सगळ्यांनी आम्ही भेट घेतलेली आहे. जे काय महाराष्ट्रामध्ये बैलगाडी मालक असेल, ड्रायव्हर असतील, चालक मालक, बाकीचे सांभाळणारे ज्याच्यावर काय अन्याय होतोय त्या संदर्भात आम्ही महाराजांच्या बरोबर चर्चा केली. आणि जी काय या महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रात असतील एक 8-10 बैल आहेत त्यांच्यावर जी काय आता बंदी आहे
त्या बंदी संदर्भात पण चर्चा केली. त्या संदर्भात महाराजांनी आता शेवाळ्याबांना फोन लावून त्यांना त्यांचे 1-2 दिवसात निर्णय देतो म्हणून सांगितलेला आहे आणि 1-2 दिवसात हा विषय बैलांच्या संदर्भातला मिटेल. परंतु महाराष्ट्रामध्ये तसं पाहिलं तर या महाराष्ट्रामध्ये बैलगाडी क्षेत्र मोठं असल्यामुळे या बैलगाडी क्षेत्रामध्ये अतिशय वाईट पद्धतीनं लोकांना वागणूक दिली जाते. काही ठराविक लोकांच्या मनमानी कारभार आहे आणि लोकांच्या भरपूर अन्याय होते. मग तो ड्रायव्हरावर होत असेल, तो बैलगाडी मालकावर होत असेल, सुट्टी मेकरवर होत असेल, तसेच समालोचकवर होत असेल, युट्यूबरवर होत असेल. ह्या सगळ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी म्हणून मी मोहन काशीनाथ मधले कौसादी MM नाना माझ्या अध्यक्षतेखाली या महाराष्ट्रामध्ये बैलगाडीच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि माझ्या समवेत धनाजी तात्या हा आज माझ्याबरोबर बैलगाडी क्षेत्रात सुरुवातीपासून पळालेला हा माणूस आहे आणि ह्या माणसानं आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून या महाराष्ट्रामध्ये काम केलेलं आहे. काही लोकांच्यावर तसेच मदनराव मोहिते असतील ह्या लोकांच्यावर सुद्धा अन्याय झालेला आहे. ह्या लोकांच्यावर अन्याय करायचा म्हणजे ज्या लोकांनी या क्षेत्राला सुरुवात पायाभरणी केली, अतिशय बंदीच्या काळात ह्या लोकांचं पळून काम केलेलं आहे. त्यातले एक शेवाळे पण आहेत, पण ह्या लोकांच्यावर सुद्धा बंदी घातलेली आहे. त्यामुळं मागणं येणाऱ्या लोकांनी अतिशहाणपणा करून या महाराष्ट्रात सर्व लोकांना गालबोट लागलेला आहे. मग तो ड्रायव्हरांचा असेल, युट्यूबरांचा असेल, मालकांचा, बैलगाडी मालकांचा असेल आणि हे जुन्या लोकांचा सुद्धा असेल. हा फार रोष आता या कालावधीमध्ये झालेला आहे. कुठेही वादविवाद होऊ नयेत आणि अन्यायाला वाचा फोडून त्यांना योग्य मार्गावर आणण्यासाठी मी येणाऱ्या 19 तारखेला रविवारी आपण पुशेगाव या ठिकाणी भव्य अशी आपल्या पाठीमागे तरी आधी लोक पाहिजेत आहेत का नाही त्याची तपासणी करण्यासाठी आपण 19 तारखेला पुशेगाव या ठिकाणी अन्यायाच्या विरोधात आपण मिटिंग घेतोय. आपण काही संघटना वगैरे अजून दुसरी काही काढत नाही. त्यांना एवढ्या या अन्यायाच्या विरोधात घेणाऱ्या सभेला जर आमच्या लोकांना जर रिस्पॉन्स दिलेला पाहून त्यांना काही शानपणा आली तर थोडंफार ह्याच्यात आपण मिळून मिसळून राहण्याचा विचार करू आणि या महाराष्ट्राला बैलगाडी क्षेत्राला चांगल्या पद्धतीचं वळण लावण्याचं काम करू एवढंच या निमित्तानं सांगतो. आणि काय माझ्यानंतर धनाजी तात्या सुद्धा बोलणार आहेत. पण येणाऱ्या 19 तारखेला महाराष्ट्रातील तमाम बैलगाडीवाल्यांना आव्हान करतो, बैलगाडी मालक असतील, बैलगाडी चालक असतील, तसंच युट्यूबर असतील, तसंच सुट्टी मेकर असतील, सर्व या बैलगाडी क्षेत्राच्या बरोबरीनं असणाऱ्या लोकांनी पुशेगाव या ठिकाणी लवकरच त्याचं ठिकाण सांगितलं जाईल. पण गाव पुशेगाव नक्की आहे. कारण पुशेगावमध्ये घेण्याचं कारण एवढं आहे की पुशेगाव हा महाराष्ट्रात बैलगाडी क्षेत्रात ते स्थान फार मोठं बैलगाडी क्षेत्राचं आहे. म्हणून आपण तिथं सुरुवात करतोय. याचा अंतिम शेवट कुठं होईल ती नंतर हळूहळू तुम्हाला समजेल. परंतु ह्या बैलगाडीचं चांगलं वळण लागावं म्हणून आपण हे काम करतोय. आणि आता माझ्याबरोबर धनाजी तात्या आहेत. धनाजी तात्या माझ्याबद्दल म्हणजे ह्या बैलगाडीच्या ह्या विषयाबद्दल 2 शब्द सांगतील. ती सुद्धा बैलगाडी मालकाने व्यवस्थित ऐकून घ्यावी. तात्या नमस्ते. खरं तर आपण नानानं सांगितलं आतमध्ये काय आढावा झाला किंवा काय याची कल्पना आपण अध्यक्षांना दिली, आबांना दिली किंवा कसं काय किंवा काय सांगताल? आता काय झालंय, आधार मोठा आलाय आता. आता आधार म्हणजे माझा थोरला भाऊ आहे MM नाना, त्याच्या आधाराखाली आहे आता मी. आणि नानाने आधार दिल्यामुळं आता मी काय पण करणार आता. आणि जी लोकांना जे अन्याय होतोय, बैलगाडी मालक असतील, ड्रायव्हर असतील, सुट्टी मेकर असतील, इतर घटक काय असतील, गोरगरीब आपले सगळे, मी पण गरीबच आहे, याचे सगळे धरून आपले जे अन्याय होतोय त्यासाठी आता नानांनी सांगितले पुशेगावला तिथं आपली मिटिंग होईल, त्यावेळी आपण सगळं बोलू तिथं. पण आता अध्यक्षांच्या जर अन्याय झाला, मग आमचे शेवाळ्याबा असो, नाही बोदगे साहेब असो, नाहीतर आमचे MM नाना असो, नाहीतर मी असो किंवा अंधापा असो, हे जर ह्यांच्यावर जर अन्याय होत असला मग बाकीच्या मग काय करणार आहे? त्याच्यासाठी हा अन्याय विरोधाचा एक मेळावा आयोजित केलेला आहे. तारीख किती आहे नाना? 19 तारखेला पुशेगावला. सर्व बैलगाडी मालकांनी, शेतकरी वर्गांनी सगळ्यांनी यावं. बैलगाडी शर्यतीची सुरुवात पुशेगाव म्हणून पुशेगाव निवडली. हो बरोबर. अजून काय सांगताल बैलगाडी मालकांना येण्यासाठी? त्या आव्हान काय करताल? आता आजपर्यंत कसं होतंय नाना, मी 10 वर्षात मी कुठल्या स्टेजवर गेलो नाही बघ. मी असं करीन, मी असं केलंय, फलान करीन, असं कवा गेलेलं नाही. परंतु मला जे 10 वर्ष गाड्या चालू करायला आम्हाला सर्वांना त्रास झाला, त्यापेक्षा चालू झाल्यानंतर लय मनस्ताप झालाय.
आता सर्व महाराष्ट्रातील बैलगाडी मालकांना आव्हान करतो की ज्यांना ज्यांना अन्यायाच्या विरोधात लढायचं आणि खरंच यात अन्याय होतोय असं वाटत असेल त्यांनी सगळ्यांनी आपल्या पुशेगावला उपस्थित राहणे गरजेचं आहे. आणि पुन्हा नाही म्हणजे आत्ता नाही तर पुन्हा नाही परत आम्ही ह्यात लक्ष घालणं योग्य नाही. आणि ह्या गोष्टी सगळ्या अतिशय चांगल्या पद्धतीने चालाव्या यासाठी आमचा प्रयत्न आहे आणि सगळ्यांनी उपस्थित राहणं गरजेचं आहे एवढेच या निमित्ताने सांगू शकतो.